रायगड जिल्ह्यात पारंपरिक सासगावची यात्रा भरली आहे। कार्तिक एकादशीला सुरू होणारी ही यात्रा सलग 15 दिवस भरत असते। संत तुकाराम महाराज हे सुद्धा या यात्रेत सहभागी झाल्याची आख्यायिका आहे। या यात्रेला बोंबल्या विठोबाची यात्रा असंही म्हटलं जातं। सुकी मासळीसाठी सासगावची यात्रा संपूर्ण कोकणात प्रसिद्ध आहे। पावसाळा संपला की कोकणात विविध गावांमध्ये यात्रा भरतात। रायगड जिल्ह्याच्या खोपोलीजवळ असणाऱ्या सासगावातही एक वैशिष्ट्यपूर्ण यात्रा भरली जाते। धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या विठोबा मंदिर परिसरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी या यात्रेला सुरुवात झाली। 15 दिवसांची ही यात्रा असते। संत तुकाराम महाराज घाट माथ्यावरून कोकणातील या यात्रेत मिरचीचा व्यवसाय करण्यासाठी येत असत असं सांगितलं जातं। शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली ही सासगावची यात्रा सुकी मासळी आणि बैल बाजारासाठी प्रसिद्ध आहे। मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी थोडा रेट जास्तच राहते थोडा। अच्छा, तरी काय नेमकं रेट आहे सांगा। आता सध्या तर या रेट चालले असा 220-40 पर्यंत बोंबील चालले, वाकटी चालली 200 रुपये, 220 पर्यंत चालली, ढोमी मांदिली चालली 160 रुपये, आंबार चालली 240, 280, दोन क्वालिटी वेगळी वेगळी असते मालाची। बैल बाजार हे देखील या यात्रेचं आणखीन एक वैशिष्ट्य। पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातून अनेक जातीवंत जनावरे या यात्रेत विक्रीसाठी ठेवली जातात। परंतु कोकणात शेती व्यवसाय कमी झाल्यानं बैल बाजारावर मंदीचं सावट आहे। या यात्रेतील जिलबी हा एक आकर्षणाचा घटक आहे। धाकटी पंढरी म्हणून या विठ्ठल मंदिराची महाराष्ट्रात ओळख आहे। कार्तिक एकादशीला 15 दिवस या ठिकाणी यात्रा भरते। मोठ्या प्रमाणात बैल बाजार आणि सुकी मच्छीचा व्यवसाय या ठिकाणी होत होता, परंतु शेती नामशेष झाल्याने बैल बाजार सुद्धा या ठिकाणी नामशेष होऊ लागला आहे। परंतु सुकी मच्छीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होतो आणि 15 दिवसात करोडो रुपयाची उलाढाल मच्छी व्यवसायातून मच्छीचे जे विक्रेते असतात त्यांना या ठिकाणी मिळते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।